रत्नागिरी दापोली तालुक्यामध्ये साखलोळी इथे डोंगराची माती खाली आली आहे। डोंगर खचतानाचा व्हिडिओही समोर आलाय। पूर्णच्या पूर्ण डोंगर खचून खाली आलाय। डोंगर खचत असतानाचा व्हिडिओही मोबाईलमध्ये कैद करण्यात आलाय। रत्नागिरीमध्ये जोरदार पाऊस होतोय। गेल्या 4-5 दिवसांपासून पावसाचा जोर प्रचंड वाढलाय आणि त्यातच दापोलीमधल्या साखलोळीमध्ये डोंगरच्या डोंगर खाली येत असतानाची ही दृश्य मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यात आली आहे। इथे दृश्य आपण बघतोय। इथे राहत असलेल्या लोकांनी डोंगरच्या डोंगर कशा पद्धतीने खचतोय, खाली येतोय, भूस्खलन ज्याला आपण म्हणतो ते कशा पद्धतीने होतंय त्याची ही दृश्य थेट आपल्याला पाहायला मिळतात। प्रचंड पावसाचा हा परिणाम। अधिक माहिती घेऊयात। राकेश गुडेकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। राकेश, या ठिकाणी ज्यांनी व्हिडिओ घेतलाय ते तिथे राहणारे आहेत का आणि सध्या या भागातली काय स्थिती? प्रज्ञा, निश्चितच मुसळधार पाऊस सध्या रत्नागिरी जिल्ह्यात गेले 3 दिवस कोसळत होता। आज जरी पावसाने काही थोडीशी विश्रांती घेतली असली तरी सरींवर पाऊस बरसत आहे आणि या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील डोंगर भाग असेल किंवा जमीन खचण्याचे प्रकार जे आहेत ते वाढलेले आहेत। सध्या दापोली तालुक्यातील साखलोळी येथील डोंगराचा काही भाग हा खाली आलेला आहे आणि त्याची दृश्य जी आहेत ती तेथील उपस्थितांनी नागरिकांनी कॅमेऱ्यामध्ये त्यांच्या स्वतःच्या मोबाईलमध्ये कैद केलेली आहेत आणि ती आपण सध्या ही दृश्य पाहतोय। कशा पद्धतीने पूर्ण डोंगराची माती जी आहे ती खाली आलेली आहे। सुदैवामध्ये कोणतीही जीवितहानी किंवा दुर्घटना घडलेली नाहीये अशी सध्या तरी माहिती आहे। पण इथली परिस्थिती असेल किंवा इतर ठिकाणी असेल माती म्हणजे डोंगर असतील किंवा जमीन खचण्याचे प्रकार वाढलेले आहेत। त्याचप्रमाणे रत्नागिरीतील मिरजोळे येथे देखील जमीन खचलेली आहे। मोठ्या प्रमाणात जमिनीला भेगा पडलेल्या जवळपास 15 ते 20 फूट लांब आणि जवळपास 2 ते 3 फूट एवढ्या रुंदीच्या भेगा रत्नागिरीत देखील मिरजोळीतील काही भागामध्ये पडलेल्या आहेत। त्यामुळे निश्चित आपण पाहायला गेलो तर रत्नागिरी जिल्ह्यात हे भूस्खलन किंवा जमिनीला भेगा पडण्याचे प्रमाण जे या मुसळधार पावसामुळे वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात। प्रज्ञा, अगदी सगळ्यात महत्त्वाचं राकेश, हा जो प्रकार घडलेला आहे इथे काही लोक दृश्य घेताना सुद्धा आपण पाहिलेली आहे। असे प्रकार ठिकठिकाणी घडताना आपण पाहतो, कारण नैसर्गिक आपत्ती ही कधी कुठे ओढवेल याचा अंदाज येत नाही। मात्र राकेश, सध्याची तिथली काय स्थिती आहे? बाकीचा भाग जो आहे डोंगराचा तोही खचण्याची काही शक्यता आहे का आणि काही प्रिकॉशन घेतली जाते का? निश्चित प्रज्ञा, हा डोंगराचा भाग काही खाली आलेला आहे आणि त्यामुळे तेथील नागरिकांनी देखील सावधानता बाळगावी असं प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे। सध्या जरी हा काही भाग खाली आलेला असला तरी आणखी काही भाग खाली येण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण बराचसा भूभाग म्हणजे माती डोंगर जो आहे तो खाली आलेला आहे। त्यामुळे आणखी देखील भाग काही खाली येण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांना सावधानता आणि सुरक्षितता बाळगण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। प्रज्ञा, नक्कीच सुरताज, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर नागरिकांनी सावधान राहणं गरजेचं आहे। ज्या डोंगराळ भागामध्ये लोक राहत आहेत, नागरिक राहत आहेत, त्यांनी या सगळ्या बाबी लक्षात घेत सावधान राहणं गरजेचं आहे। जोरदार पाऊस आणि त्यामुळे आपण बघतोय माती पूर्णपणे भुसभुशीत झाली आहे आणि अक्षरशः माती खचलेली आहे। डोंगराचा काही भागच चक्क खचलेला पाहायला मिळतोय।